LS मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पुण्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर इकोसिस्टम तयार करण्यावर भर देणार. उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मागण्या संविधानाच्या चौकटीत बसत असतील तर न्याय दिला जाईल, मात्र एका समाजाच्या ताटातलं काढून दुसऱ्याला दिलं जाणार नाही. जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचं वक्तव्य. एफडीएनं त्यांच्या अधिकारांचा वापर न्याय्य पद्धतीनं करावा. डासाला मारण्यासाठी तलवार उपसू नये. उच्च न्यायालयानं ओढले एफडीएवर ताशेरे. एकनाथ शिंदेंची नियुक्ती लोकशाही विरोधी. कोर्टात वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. शिवसेना पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय. कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेरे. आमच्या खटल्यात पावला पावलावर घटनेचा भंग. सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाची पिस काढली. जे आम्हाला सोडून गेले त्यांच्याकडून नियमांचं उल्लंघन. संजय राऊतांची प्रतिक्रिया. नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारानं. तिरंगा रॅलीमुळे वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडली आणि ही घटना घडली आहे कुठं तर पुण्यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकरांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हेच नेशन फर्स्ट आहे का, बालवडकरांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील, हेच का तुमचं नियोजन, असं देखील बालवडकरांनी म्हटलंय. आज पुण्यात सीएम फडणवीस तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि अमोल बालवडकर यांनी व्हिडिओ ट्विट करत ही अशी टीका केली आहे. नेरूळ येथील डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणतज्ञ पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या स्मरणार्थ आदरांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब आणि आमदार राम कदम यांनीही उपस्थित राहून डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कार देण्याचं मोठं काम त्यांच्या संस्थांनी केल्याचं या नेत्यांनी म्हटलं. गोरगरिबांसाठी केलेली मोफत शस्त्रक्रिया असो, शैक्षणिक संस्था उभारणी असो आणि समाजातील विविध घटकांशी जपलेले संबंध असो, हीच डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कार्याची मोठी ओळख असल्याचं सांगत उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींसमोर नतमस्तक होत आदरांजली वाहिली. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, माझे आजोबांचे मित्र होते. मग आमच्या परिवाराबरोबर वर्षांवर्षाची मैत्री राहिलेली आहे. आणि जे काही त्यांनी एक सामाजिक आणि शैक्षणिक, आज आपण पाहतोय महाराष्ट्रात फक्त ताकद नाही तर ओळख ती कमवलेली आहे, ही आपल्या सर्वांना दिसतं. आजच्या ह्या सभेमध्ये जेवढे लोक जिथून जिथून आलेले आहेत आणि वेगळ्या वेगळ्या समाजातल्या माध्यमातून आलेले आहेत, मला वाटतं हे फार बोलकं चित्र आहे. आणि मला वाटतं ही एक मोठी जबाबदारी पुढच्या पिढीवर तर आहेच आणि ती तशी ते पेलतील ही सगळ्यांना खात्री आहे. सद्गती आणि मोक्ष लाभावा अशी माझी मनोमन प्रार्थना. मला माझा असा एकही वाढदिवस आठवत नाही की ज्या वाढदिवसाला माझा फोन खणखणला आणि डी.वाय. पाटील साहेबांचा आशीर्वाद फोन आला नाही, असं कधीच झालं नाही. मागचे 2-3 वर्ष त्यांचं प्रकृती अस्वस्थ होती. ते 2-3 वर्ष वगळता अक्षरशः न चुकता वाढदिवसाला ते शुभेच्छा द्यायचे. फार मोठ्या प्रमाणात त्यांचं गोरगरिबांचे ऑपरेशन करण्याच्या बाबतीत मोठं चॅरिटीचं काम होतं. त्यांची सगळीच मुलं, मध्ये माननीय पूर्व गृहमंत्री बंटी पाटील साहेब असतील, अजिंक्य आहेत, विजय आहेत, सगळेच त्यांची मुलं माझे चांगले मित्र आहेत. आणि त्यांनी हा जो डी.वाय. पाटील नावाचा जो काही युनिव्हर्सिटीचा वृक्ष त्यांनी लावलाय, लाखो डॉक्टर्स त्यांनी निर्माण केले, कोट्यावधी लोकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.
आणि आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त करत असताना गोरगरिबांना डी.वाय. पाटील साहेब कधी विसरले नाहीत. हे त्यांचे कोल्हापूर शहरातल्या प्रभाग क्रमांक 12 मधील झाडं तोडण्याच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे 100हून अधिक घरांमधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं नुकसान झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान संतप्त नागरिकांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आलाय. क्रमांक 11 मध्ये सिद्धार्थ गार्डनच्या पिछाडीस धोकादायक झाडं तोडण्याचं काम चालू होतं. धोकादायक झाडं तोडताना त्याच्यातली अनावधानं एक फांदी तुटली आणि ती MSCBच्या वायरवर पडली. MSCBनं प्रभाग क्रमांक 11 मध्ये लाईट बंद केलेली, तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यालाच कनेक्टिंग असलेला प्रभाग क्रमांक 12 अगदी त्याला नजीक आहे, तिथली लाईट बंद केली नव्हती. ती लाईट बंद न केल्यामुळं ज्याला प्रभाग क्रमांक 11 मधील वायरवर फांदी पडली त्याला ते डाम सगळे वाकले. डाम वाकल्यामुळं प्रभाग क्रमांक 12 मध्ये लाईट चालू, लाईट शॉर्ट झाली. शॉर्ट झाल्यानंतर बऱ्याच घरातले 100भर घरातली टीव्ही आणि फ्रीज, बाकी AC वगैरे हे सगळं आहे ते शॉर्ट झालं. शॉर्ट झाल्यानंतर बऱ्याच टीव्हींचं फ्रीजचं नुकसान झाले. ते नुकसान भरून MSCBनं द्यावं एवढीच आमची विनंती. हिंगोलीत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सफाई कामगार महिलेच्या घरी तब्बल 2,18,850 रुपयांचं वीज बिल आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेल्वे स्थानकावर सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या प्रभावती श्रावणे यांच्या घराचं यापूर्वीचं बिल सुमारे अगदी थोडं असताना अचानक एवढ्या मोठ्या रकमेचं बिल आल्यानं कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. वीज बिल पाहून प्रभावती श्रावणे यांनी थेट महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. बिलात नेमकी चूक कुठे झाली याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. स्मार्ट मीटरमुळे अचूक वीज वापराची नोंद होणार असल्याचा दावा केला जात असतानाच या प्रकारामुळे स्मार्ट मीटरच्या रीडिंगवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. महावितरण यावर काय स्पष्टीकरण देणार आहे याकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. नाव प्रभावती श्रावणी आहे सर. मी स्टेशन मध्ये साफसफाई करने वाली महिला आहे आणि तिथं साफसफाई करते. मला 7,000 रुपये महिना येते. तर मला बिल पहिल्यानं आलं 2,60,000. मी सरांकडे गेले, म्हणलं सर एवढं बिल आले मला. तर ते म्हणले तुम्ही तेवढं जाळलंच असेल. म्हणलं माझ्याकडे काही मशीन नाही ना, काही मिशनऱ्या नाहीत ना, काही नाही. म्हणलं आम्ही एवढं स्टेशनला, आमचं रेल्वे स्टेशनला एवढं बिल येत नाहीत का, क्वार्टरला एवढं बिल येत नाही. म्हणलं सर एवढं मला सिद्धार्थनगरला, सर सिद्धार्थनगरचं मला दिलं काय म्हणलं बिल. तर सर म्हणले ताई ते तुम्ही तेवढं जाळच असेल, तुम्हाला भरावंच लागेल. आता म्हणलं मी भरणार कशी म्हणलं तेवढं बिल. माझ्याकडे काही नाहीच आहे. 2-3 लाईट आणि टीव्ही, कूलर फिलर काही असेल ते तेवढं असेल म्हणलं, हे की नाही. मागच्या महिन्यात तुम्हाला किती बिल आलेलं? आता मागच्या महिन्यात त्या 2-3 महिन्याचं राहिलं होतं ते भरलं. ते भरून मी ते 6,000 भरलं होतं. 6,500 काहीतरी होतं ते भरलं. एकदा भरलं 5,000. ते एप्रिल क्लिअर झालं. एप्रिलचं बिल मला ते तेवढं दिलंय त्यानं. एका महिन्याचंच बिल दिलंय 2,18,000. त्याच्यातून त्या सरनं केलंय 1,31,000 भरायचं केलंय. आता ते मी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे प्रहार संघटनेच्या वतीनं प्रकल्प बाधितांचा रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला आमदार बच्चू कडू उपस्थित होते. कोळसा खाणीत या प्रकल्पामध्ये जमिनी गेल्या त्या अनेक लोकांना, गावातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी बच्चू कडू यांनी मांडली. प्रकल्प बाधितांना राग का येत नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. बच्चू कडूवर दबाव आणणारी औलाद या महाराष्ट्रात नाही असं म्हणत त्यांनी समाचार देखील घेतला. जेपर्यंत रोजगार भेटत नाही तोपर्यंत लढायचं आहे. एका शाळेच्या माणसाचा फोन आला आणि तुम्ही अर्ज काय म्हणताय, तुम्ही अर्ज काय म्हणून घेताय, उद्या नोकरी नाही लागल्या तर काय करणार, लोक आपल्या उद्यात बोलणार. म्हटलं बोलू दे, लागणार नाही म्हणून काय लढायचं थांबवायचं? लढायचंच नाही. अरे आज कलेक्टर म्हणत होता आमच्याकडे एक नाव नाही आहे, तुम्ही नाव द्या, आम्ही तिथे कंपनीला सांगतो का रोजगार मागणीसाठी लोक तयार आहेत, लोकांना रोजगार पाहिजे आहे. पण यांनी तिकडे दप्तरी काय सांगितलं का महाराष्ट्रातला तरुण काम करायला तयार नाही आणि म्हणून हे 10 नोंदणी सुरू आहे. आपण हे अख्खे देश त्या कलेक्टरच्या माथ्यावर मारू आणि कलेक्टरला ते माथ्यावरचा देश आम्ही दिलेले देश
कंपनी बंद येणार नाही आणि कंपनी जर त्याच्यात लावणार नसेल तर तुम्ही पेटून उठणार का नाही उठणार? अरे आंदोलन करणार का नाही करणार? आज वरती करायला मला तुमची तयारी नाही. आणि लढायला तयार आहे का नाही आहे? इतकं बोलल्यावर हात वरती झाले तर लढा कधी? तुमचा हात वरती करण्यासाठी 4-5 शब्द खर्च घाला लागतो. आता लढ्यासाठी काय मारावं लागेल? स्फूर्ती दाखवली पाहिजे. आजच्या सभेच्या माध्यमातून खुफिया पोलिसांना खळती भरली पाहिजे. लढाई मोठी आहे आणि ही लढाई कामगार, रोजगार आणि शेतकरी मजुराच्या हक्काची, स्वाभिमानाची आहे. ती एका पक्षापुरती मर्यादित नाहीये, एका जातीपुरती मर्यादित नाहीये. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी घेऊन पक्षीय करून पक्ष थोड्याच्या बाजूला ठेवून हे काम आम्हाला करावं लागतं. हे होते आक्रमक बच्चू कडू आणि त्यांची आक्रमक मागणी. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. साताऱ्यातील कराडमध्ये अज्ञातानं मनोज जरांगेंच्या स्वागताचे फाडले बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात अहमदपूर शहरात भव्य महामोर्चा. आरक्षणाच्या हक्कासाठी समाज बांधवांचा एल्गार. एफडीएचा मोर्चा आता एसटी डेपोच्या कॅन्टीनवर. संभाजीनगरच्या सिल्लोड एसटी डेपोच्या कॅन्टीनवर एफडीएची धडक कारवाई. परवाना रद्द, कॅन्टीन बंद. बुलढाण्यात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांची हर घर तिरंगा मोहीम. मानवी साखळी साकारून दिला देशभक्तीचा अनोखा संदेश. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं अनुदान द्या. या मागण्यांसाठी लातूरच्या उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीनं लाटणं आंदोलन. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं विदर्भाच्या प्रवेशद्वारावर पोलीस दलाच्या वतीनं जंगी स्वागत. विदर्भाच्या प्रवेशद्वारावर पालखी आगमनानं भक्तिमय वातावरण. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मानधानीत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलगा जखमी. महादेव विलास जावडे असं जखमी मुलाचं नाव. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. जळगाव शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक कारवाई. देशी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुस जप्त. पुण्याच्या तिरंगा पदयात्रेदरम्यान राष्ट्रगीत सुरू झाल्यानं मंत्री चंद्रकांत पाटलांना थांबावं लागलं स्टेजच्या खाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 25 ऑगस्टला. महेश केदारचा जामीन अर्ज फेटाळला. या आणि आणखी विशेष व महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.